स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. आज मी तुम्हाला कुबेर यंत्राची स्थापना कशी करावी, कुबेर यंत्राचे फायदे व महत्त्व हे सांगणार आहे. कुबेर या नावातच तुम्हाला समजून येईल की कुबेर हे धनाचे देवता आहेत. म्हणून कुबेर यंत्राची स्थापना आपण आपल्या घरात केली तर आपल्याला कधीच ही धनाची कमतरता पडणार नाही. ते सांगायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या स्वामी कृपा या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करा. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते तुम्हाला हे कुबेर यंत्र कुठे मिळेल. तर कुबेर यंत्र हे तुम्हाला तुम्हाला जर सोन्याचं किंवा चांदीचं घ्यायचं असेल तर ते तुम्हाला सोनाराच्या दुकानात मिळून जाईल. कुठल्याही धातूचं घ्यायचं असेल तर जिथं पूजेचं सामान मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल किंवा स्वामी केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. नंतर हे जे कुबेर यंत्र आहे ते तुम्हाला सोन्याचं, चांदीचं किंवा तांब्याचं किंवा पितळेचं पण घेऊ शकता. फक्त इतकंच की प्लॅस्टिकचं घेऊ नका. तुम्ही कुबेर यंत्र हे स्फटिकाचं सुद्धा घेऊ शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंत्र हे नेहमी भरीव असावं, पोकळ असं घेऊ नये. भरीव यंत्र हे खूप जड असतं. दिसायला दिसतं छोटंसं पण ते जड असतं. जर तुम्हाला भरीव घ्यायचं नसेल तर प्लेन पत्र्याचं सुद्धा मिळतं. म्हणजे कुबेर यंत्र समजा चांदीचं, तांब्याचं किंवा सोन्याचं, तो असा प्लेन पत्रा असतो त्याच्यावर कुबेर यंत्र हे कोरलेलं असतं. तसं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही धातूचं घेऊ शकता. सोनं, पितळ, चांदी असं कुठल्याही धातूचं तुम्ही घेऊ शकता. त्यावर कुबेर यंत्र हे कोरलेलं असतं. तेही तुम्ही घेऊ शकता. तर कुबेर यंत्र आणल्यावर आपल्याला त्याच्यावर त्याची स्थापना कशी करायची असते ते मी आता तुम्हाला सांगते. एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा ते यंत्र आणतो, कुबेर यंत्र आणतो, ते नवीन असतं तेव्हा ते वेगवेगळ्या लोकांनी हाताळलेलं असतं. म्हणून ते अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं असतं. आता आपण स्थापना कशी करायची ते पाहू. तुम्हाला वाटेल की श्रीयंत्राची स्थापना काय करायची, ते तर यंत्र आहे, ते फक्त बनवलेली वस्तू असतं. त्याला 100 लोकांचे हात लावलेले असतात. ते फक्त यंत्रच असतं. जसं आपला मोबाईल असतो त्याचप्रमाणे मोबाईलची बॅटरी कशी असते, जेव्हा आपण दुकानातून आणतो तेव्हा त्याला थोडंसं चार्जिंग असतं. जेव्हा आपण घरी आल्यावर त्यांना पूर्ण चार्जिंग करतो तेव्हा तो आपल्यासाठी काम करू लागतो. ह्या यंत्राचंही तसंच आहे. त्याला चार्ज करायचं असतं. त्याचे खूप छान फायदे होणार असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुबेर यंत्र घरात स्थापन का करायचं ते सगळ्यांनाच माहीत असतं की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यास मदत होणार असते. कुठल्याही दिवशी तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करू शकता. एखादा चांगला शुभ दिवस पहा आणि करू शकता. नंतर कुबेर यंत्र पूजा करतो तर आपण प्रत्येकाला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा जी प्रत्येकाची पैशाची गरज असते ती भागण्यास या कुबेर यंत्रामुळे आपल्याला मदत होत असते. कुबेर यंत्र घरात जर स्थापन केलं तेव्हा आपल्यावर कुबेर महाराजांचीही कृपा राहते. त्याचबरोबर अखंड लक्ष्मी ही घरामध्ये राहते. ज्या घरात श्रीयंत्राबरोबर कुबेर यंत्राची पण स्थापना होते त्या घरात अखंड लक्ष्मी राहते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र व कुबेर यंत्र आणून नुसतं ठेवले तर त्याची स्थापना केली तर पैसा घरात येईल का, तर तसे नाही. त्याचबरोबर तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे. नाहीतर नुसती ती यंत्र आणून घरात ठेवण्याचा त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ हवी असते. म्हणून या यंत्राची स्थापना करायची असते व त्यांच्यावर सेवा करायची असते. कुबेर महाराज हे धनांचे देवता आहेत. जेव्हा आपण कुबेर यंत्र बाजारातून आणतो तेव्हा त्याच्यावर आपल्याला सेवा करायची असते. नुसतेच ते तसेच देवाऱ्यात ठेवू नका. लगेच त्या दिवशी जर तुम्हाला करणं नाही जमलं तर एखादा चांगला शुभ दिवस पहा व त्यावर सेवा करा. सेवा करताना काय सेवा करायची आता मी तुम्हाला सांगते. एका डिशमध्ये तुम्ही एक डिश किंवा ताम्हण असतं आपल्या पूजेचं त्याच्यामध्ये घ्या. समजा तुमच्याकडे गळती असेल तर गळती घ्या. गळती म्हणजे अभिषेक पात्र. तर ते घेऊन तुम्ही अभिषेक करू शकता किंवा आपली पंचपळी असते त्याने घेऊ शकता किंवा चमच्याने थोडे थोडे कुबेर यंत्रावर पाणी सोडायचे असते व 16 वेळा आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचे आहे. तुम्हाला वाटेल तर 1 वेळा म्हणले तर चालेल का, तर तसं नाही. लक्षात ठेवा, मोबाईलचं पण कसं आहे, 1% चार्ज केला तर थोड्या वेळ चालणार, जर तुम्ही पूर्ण चार्ज केला तर भरपूर वेळ चालणार. तसंच त्याचंही आहे. म्हणून 16 वेळा आपल्याला त्याच्यावर 1 वेळा करून चालणार नाही. 16 वेळा आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. तुम्ही कुबेर यंत्रावर जेवढी जास्त सेवा कराल तेवढं ते प्रभावी होईल. पुरुष सुक्तम तुम्हाला हे नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. जर तुम्हाला नाही मिळालं तर यूट्यूबवर तुम्ही लावून द्या. 16 वेळा लावा. म्हणजे 1 वेळा
एक एक करून 16 वेळा असं लावा व प्रत्येक वेळेस चमच्याने त्याच्यावर पाणी घालत जा. गुगलवर जर तुम्हाला वाचायचं असेल तर गुगलवर तुम्हाला सर्च केल्यावर मिळून जाईल. आपल्या फोनमध्ये पाहून तुम्ही वाचू शकता. पण 16 वेळा हे तुम्हाला म्हणायचं आहे, 1 वेळा म्हणून चालणार नाही. त्यानंतर यंत्र काढून घ्यायचं, म्हणजे जर अभिषेक झाल्यावर यंत्र काढून घ्यायचं, स्वच्छ पुसायचं, कोरडं करून घ्यायचं. आपल्याला देवघरात त्याची स्थापना करायची असते. तर तुम्ही आपल्या देवघरात तांदळावर ठेवू शकता किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्या, डिश घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. शक्य आणि रोज त्याला आपल्याला अभिषेक करायचा नाही, म्हणजे पाण्याने धुवायचं नाही आहे, त्याची गरज नसते. रोज फक्त हळद, कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती आणि फुलं तुम्ही वाहू शकता, नमस्कार करू शकता. याच्या पलीकडे दुसरं काही सेवा करायची नाही. फक्त प्रत्येक गुरुवारी त्याच्यावर 1 वेळा तरी आपल्याला पुरुष सुक्तमचा अभिषेक करायचा आहे. म्हणजे अभिषेक करायचा आणि 1 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 16 वेळाही म्हणू शकता. 16 वेळा म्हणलं तर सोन्याहून पिवळं. फक्त 1 वेळा म्हणायला 2 मिनटं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही. आणि पौर्णिमेलाही तुम्हाला पुरुष सुक्तमचा अभिषेक करायचा आहे. फक्त रोज धूप, दीप, गंध आणि अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायचं आणि त्याची पूजा करायची. प्लॅस्टिकचं हे जे आहे यंत्र ते तुम्हाला आणायचं नाही आहे. कुबेर यंत्र धातूचं आणा, स्फटिकाचे आणा तरीसुद्धा चालेल, फक्त प्लॅस्टिकचं आणू नका. बरोबर प्रयत्न करणे, कष्ट करणे, त्याला आपल्याला पर्याय नाही. आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी हे यंत्राचं काम असतं. जर तुम्ही हे कुबेर यंत्र जर तुम्ही स्थापन केलं, म्हणजे जे आपलं श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र दोन्ही जर स्थापन केले तर तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. कुबेर यंत्रामुळं तर नक्कीच तुमच्या म्हणजे तुम्हाला खूप छान अनुभव येतील. ज्यांच्या देवघरात कुबेर यंत्र व श्रीयंत्र आहे त्यांना कधीच कशाची कमतरता पडत नाही. नमस्कार.